नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, मी पी ए पठारे. शेतकरी मित्रांनो, खोडवा ऊसाचा पहिला खताचा डोस करताना सूक्ष्म खतांचा वापर करावा का? तो सूक्ष्म खतं का वापरावेत? त्याचे फायदे ऊसाला काय मिळतात? आणि सूक्ष्म खत देताना कोणतं द्यायचं आणि कसे द्यायचे देताना, याविषयी आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील अनेक ऊस बागायतदार शेतकरी, जवळजवळ 70-75% शेतकरी मी पाहतो, ऊसाला पहिला संतुलित खताचा डोस देताना ते असंतुलित करतात. फक्त NPK खताचा वापर करतात. युरिया, फॉस्फरस म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश किंवा संयुक्त NPK वापरतात. दुय्यम खतं वापरत नाही, सूक्ष्म खतं वापरत नाही. तर आज आपण पाहणार आहोत, खोडवा ऊसाला पहिला खताचा डोस देताना आपल्याला संतुलित खताचा डोस द्यायचा आहे. याच्यामध्ये सूक्ष्म खताचा वापरच करायचा आहे. म्हणतो म्हणजे वापर करायचा आहे. त्याचे पुढे फायदे काय होतात ऊसामध्ये? तर एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ऊसासह कोणतंही पीक असेल, प्रत्येक पिकाला 16 प्रकारच्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. पिकाची सर्वांगीण वाढ होण्यासाठी आणि पिकापासून भरघोस उत्पादन मिळण्यासाठी 16 प्रकारच्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. पैकी 12 प्रकारचे अन्नद्रव्ये आपल्याला ह्या रूट झोन कक्षमध्ये द्यावे लागतात, रायझोस्पिअरमध्ये द्यावे लागतात, म्हणजे मुळ्यांच्या कक्ष द्यावे लागतात. आणि 12 प्रकारची खतं हे आपण पानांद्वारे एक देऊ शकतो. म्हणजे पीक 12 प्रकारची खतं हे आपल्याला द्यावी लागतात. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन हे जे 4 अन्नद्रव्ये हे निसर्ग देतो, हवेतून मिळाले जातात, हवा आणि पाण्यातून. पण उरलेली 12 प्रकारची जी अन्नद्रव्ये ती पिकाला आपल्याला द्यावी लागतात. याच्यामध्ये 3 टप्प्याचं वर्गीकरण केलं जातं: मुख्य खत, दुय्यम खत आणि सूक्ष्म खत. मुख्य खतामध्ये NPK आले, दुय्यम खतामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आलं आणि सूक्ष्म खतामध्ये फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम आणि बोरॉन 6 सूक्ष्म खतं आले. तर हे ज्यावेळेस आपण 12 प्रकारचे खतं पानांद्वारे किंवा मुळ्यांच्या कक्षात देतो, त्यावेळेस पिकाचा संतुलित आहार तयार होतो. तर एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण ऊस पिकाला पहिला संतुलित खताचा डोस देतो, त्यावेळेस जर सूक्ष्म खतांचा वापर जर केला तर त्याचा बेनिफिट असा होतो. बघा, आता हा ऊस तुटून जाऊन जवळजवळ 30-35 दिवस झालेले आहेत. ऊस उगून आलेले आहेत. आपण जर बघितलं तर मुख्यतः आपल्याला सगळे जर ऊस बघितले तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये ठळकपणे आपल्याला सूक्ष्म खतांच्या कमतरता दिसतात. बघा, ऊसाचे जे पानं जे बारीक दिसतात किंवा जळलेल्यासारखे दिसतात, जे शेंड्याकडले, ही बोरॉन खताची कमतरता आहे. 6 सूक्ष्म खतं येतात. याच्यामध्ये फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन. तर बोरॉन ही जे सूक्ष्म खत आहे, बोरॉनच्या कमतरतेने शेंड्याकडली पानं ही बारीक पडतात, निमुळते पडतात आणि कडा ह्या करपल्या जातात. शेतकरी मित्रांनो, ऊसाचा शेंडा चालण्यासाठी, नवीन शेंडा चालण्यासाठी, पांढऱ्या मुळीचा विकास होण्यासाठी कॅल्शियम, बोरॉन आणि नायट्रोजन खताची कमतरता असते. तर सूक्ष्म खतातलं बोरॉन हे फार महत्त्वाचं आहे. आपण जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो, ऊस उगून येताना ऊस असा पिवळट उगून येतो. म्हणजे आता हाच ऊस जर आपण पानांमध्ये जर बघितलं तर मेन शिरा हिरव्या, सब शिरा हिरव्या, आतला भाग थोडासा पोपटी आहे. ही मॅग्नीज खताची कमतरता आहे शेतकरी मित्रांनो. त्याचप्रमाणे एकदम फिक्कट असा पांढरट आपलं पिवळट कोंब की ज्याच्यामध्ये हरितद्रव्ये कमी असतात. आता बघा, हे जर बघितलं आपण, ही मॅग्नीज खताची कमतरता आहे शेतकरी मित्रांनो. मेन शिरा हिरव्या, सब शिरा हिरवा, आतला भाग जो पोपटी राहतो, ही मॅग्नीज खताची कमतरता आहे. पण हा पूर्णपणे जर पान पिवळं जर असेल, ही फेरस खताची कमतरता असते. शेतकरी मित्रांनो, पानांमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्नद्रव्य तयार करण्यासाठी पीक स्वतःचं अन्नद्रव्य हे सूर्यप्रकाशाच्या मदतीने पानामध्ये तयार करतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सूक्ष्म खतांचा रोल हा हरितद्रव्य तयार करण्यासाठी, अन्नद्रव्य तयार करण्यासाठी महत्त्वाचा असतो. म्हणून फेरस, झिंक, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम आपल्याला हे मुळ्यांच्या कक्षेमध्ये असेल किंवा पानांमधून जायला पाहिजे. सूक्ष्म खतं पहिल्या डोसमध्ये का द्यावे शेतकरी मित्रांनो? जो ऊस उगून येतो, ऊस उगून आल्यानंतर ह्या पानांमध्ये वेगवेगळे जे संजीवक तयार होतात, हे संजीवक तयार होण्यासाठी, हार्मोन्स निर्मितीसाठी सूक्ष्म खतांचा महत्त्वाचा रोल असतो. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये पानांमध्ये जी चयापचयाची प्रक्रिया आहे, म्हणजे पानांमध्ये जी मेटाबॉलिझम प्रक्रिया असेल अन्नद्रव्यांची किंवा जी जैवरासायनिक प्रक्रिया आहेत, ही व्यवस्थित सुरळीत चालू ठेवण्यासाठी आपल्याला सूक्ष्म खतांचा महत्त्वाचा रोल असतो. शेतकरी मित्रांनो, तिसरं कारण महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस आपण सूक्ष्म खत जमिनीतून पहिल्यांदा पेरून देतो पहिल्या डोसमध्ये, त्यावेळेस पानं जाड होतात, रुंद होतात, हिरवे होतात, मोठे होतात. अरुंद पानं राहत नाही, मोठे पानं होऊन जातात आणि पानांचा थिकनेस वाढला. तो पानांचा थिकनेस जेवढा वाढेल, जेवढे पानं हिरवेगार असेल, तेवढं पानांमध्ये क्लोरोफिल वाढलं. मग जेवढं क्लोरोफिल असेल, तेवढं ह्या पानांचं आयुष्य अजून जास्त दिवस राहिलं जातं. पान म्हणजे अन्नद्रव्य तयार करण्याची फॅक्टरी. मग एवढ्या ह्या पानामध्ये जितकं जास्त अन्नद्रव्य तयार होईल, तेवढं ऊस हे जास्त दिवस त्याचं आयुष्य जास्त वाढलं जातं पानांचं आणि त्याच्यामुळं कांड्यांची फुगवण एकसारखी होऊन जाते. शेतकरी मित्रांनो,
पहिला खताचा डोस वापर करताना संतुलित खताचा डोस द्यायचा आहे. याच्यामध्ये सूक्ष्म खताचा वापर असा का करायचा आहे, तर पांढऱ्या मुळ्यांचा विकास होण्यासाठी कॅल्शियम बोरॉन नायट्रोजन म्हणजे सूक्ष्म खतातलं बोरॉन आलं. त्याचनंतर फुटवे होण्यासाठी कॅल्शियम बोरॉन नायट्रोजनची आवश्यकता असते फॉस्फरससोबत. तर त्या फुटव्यांच्या झालेल्या ऊसाची वाढ होण्यासाठी आपल्याला बोरॉनची आवश्यकता असते, कॅल्शियमची आवश्यकता असते. आणि त्यानंतरनं जो रूट झोन डेव्हलप झालेला असतो, ह्या रूट झोनमधून जमिनीतून खतांची उपलब्धता ही नायट्रोजनसोबत मॉलिब्डेनम असेल, त्याचप्रमाणे फेरस, झिंक, मॅग्नीज असेल, ही खतांची उपलब्धता हे महत्त्वाचं कार्य ह्या सूक्ष्म खतांचं असतं. तर शेतकरी मित्रांनो, पानांमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी, पानांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपल्याला सूक्ष्म खतांचा वापर करायचा आहे. तर सूक्ष्म खतं हे द्यायचे कोणते, तो मी तुम्हाला सांगतो. पहिला जो तुम्ही खोडव्याला संतुलित खताचा डोस देताय, याच्यामध्ये तुम्ही NPK DAP घ्या, 10-26-26 घ्या, 12-32-16, कमीत कमी 1.5 बॅग राहायला पाहिजे. 2 बॅग कोणत्याही चांगल्या कंपनीचं पावडर फॉर्ममधलं सिंगल सुपर फॉस्फेट घ्या, की झालं NPK खत. आता याच्यासोबत दुय्यम खतामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक आहे, तर याच्यात तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो घ्या प्रति एकर प्रमाणे. आणि आपल्याला सूक्ष्म खतामध्ये 6 सूक्ष्म खतं, की ज्याच्यामध्ये सगळी खतं एकत्रच राहतात. तुम्ही वेगवेगळी खतं देऊ नका. झिंक वेगळं, मॅग्नीज वेगळं, कॉपर वेगळं, बोरॉन वेगळं. याचा खर्च जास्त येतो आणि तुम्हाला मॉलिब्डेनम म्हणा किंवा कॉपर म्हणा किंवा मॅग्नीज ही खतं उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जे मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहेत ते तुम्ही वापरा, की जे मेटलाइन GR नावाने येतं. तर मेटलाइन GR तुम्ही वापरताना ह्या NPK सोबत 15 किलोपर्यंत तुम्ही डोस द्या, किंवा 12.5 ते 15 किलोपर्यंत तुम्ही हे जमिनीतून डोस गेला पाहिजे. ह्या मेटलाइन GR मध्ये फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मॉल्डम, बोरॉन येतो. याचा बेस बोरॉन आहे. शेतकरी मित्रांनो, ऊस हे साखरवर्गीय पीक आहे. साखरवर्गीय पिकाला बोरॉनयुक्त सूक्ष्म खतं कधी पण चांगले राहतात. तर मेटलाइन GR आपल्याला 12.5 ते 15 किलो वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला 45 ते 50 किलो युरिया वापरायचा आहे. असं सगळा मिक्स करून सगळं एकत्र मिक्स करायचं आहे आणि दोन्ही साईडनी खत द्यायचं आहे. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर शक्य झालं तर मुख्य खतं आणि दुय्यम खतं म्हणजे NPK असेल, म्हणजे DAP 10-26-26 12-32 पैकी एखादं तुम्ही खत जे घेणार आहात ते, युरिया असेल आणि सोबत त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट असेल, ही सगळी खतं एकत्र मिक्स करा आणि सरीच्या एका बाजूने द्या. म्हणजे अनेक शेतकऱ्यांना हे शक्य नाही, पण जर आपण असं वेगवेगळं दिलं तर त्याचा बेनिफिट मिळतो. सरीच्या एका बाजूने द्या. आणि सूक्ष्म खत म्हणजे मेटलाइन GR हे आपल्याला जे 12.5 किलो घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे, हे चांगलं मिक्स करून तुम्ही सरीच्या दुसऱ्या बाजूने द्या. जर हे आपण शेतकरी मित्रांनो जर सूक्ष्म खत आणि मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे मेटलाइन GR आणि मॅग्नेशियम हे जर तुम्ही जर थोडं गांडूळ खत असेल, आपल्याकडे कुजलेलं चांगलं शेणखत असेल, याच्यामध्ये जर एक 7, 8, 10 दिवस चांगलं जर ते एकत्र मिक्स करून ठेवलं, तर ते सूक्ष्म खतं अजून एक शेणखतामध्ये मिक्स केल्यामुळे याचं चिलेट तयार होऊन जातो आणि ही खतं लाँग टाईम आपल्याला भेटल्या जातात. जर त्याच्यामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खत चांगला मिक्स करून जर तुम्ही सरीच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या साईडला जर तुम्ही टाकलं, तर NPK आणि दुय्यम खतं हे तुम्ही दुसऱ्या बाजूला टाका. असं मिक्स करून आपल्याला हा डोस करायचा आहे. जर आपल्या जमिनीमध्ये जर काळी जमीन असेल, एकदम भारी हेवी ब्लॅक कॉटन सॉईल असेल किंवा चुनखडीचं रान असेल, तर त्या मेटलाइन GR सोबत तुम्ही IRC फेरस असेल किंवा फेरिक म्हणजेच फेरस सल्फेट आपल्याला एक 5 ते 10 किलो घ्या. कारण ऊस उगून येताना आपल्याला ठळकपणे मेजर ही फेरसची कमतरता दिसत असेल, तर ही फेरसची डिफिशियन्सी दिसू नये यासाठी तुम्ही ह्या खताच्या डोसमध्ये एक वेगळं जर 10 किलो फेरस जर घेतलं तर एक चांगलं राहील. तर आपला खोडव्याला पहिला संतुलित खताचा डोस कसा द्यायचा आहे, DAP असेल किंवा 12-32-16 असेल किंवा 14-35-14 असेल, हे 1.5 बॅग घ्या. 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट घ्या पावडर फॉर्ममध्ये. 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्या. पुन्हा 25 किलो आपलं 12.5 किलो ते 15 किलो हायकेलजी घ्या, की ज्याच्यामध्ये फोलिक, ह्युमिक आणि अॅमिनो ॲसिड येतं. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये सूक्ष्म खत फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मॉल्डम, बोरॉन असं संयुक्त असलेलं मेटलाइन GR हे आपल्याला त्याच्यामध्ये 12.5 किलो घ्यायचं आहे. 10 किलो फेरस सल्फेट घ्या आणि 50 किलो युरिया असं सगळं एकत्र मिक्स करून घ्या आणि दोन्ही साईडनी हे माती आड करून मग त्यानंतर तुम्ही स्प्रिंकलरनी किंवा ड्रिपने पाणी द्या. शक्यतो सुरुवातीच्या खोडव्याच्या खताच्या वेळेस एक 2 डोसच्या म्हणजे सुरुवातीच्या 70-80 दिवसापर्यंत जर तुम्ही स्प्रिंकलरने जर पाणी दिलं तर त्याचा बेनिफिट आपल्याला ऊसाला जास्त भेटला जातो. जर पाणी कमी राहिलं तर वापसा स्थिती चांगली राहते आणि जमिनीतून खतं चांगली उचलली जातात. अशा पद्धतीने आपल्याला पहिला संतुलित खताचा डोस करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिला संतुलित खताचा डोस करताय त्यावेळेस तुम्ही सूक्ष्म खतांचा वापर करताय, त्यावेळेस आपल्या ऊसामध्ये कमीत कमी 25 ते 30% उत्पादन वाढलं जातं शेतकरी मित्रांनो. म्हणून पहिला डोस करताना NPK सोबत सूक्ष्म खतं वापराच, एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे. धन्यवाद.